निळोबराय म्हणतात ही अक्षर की जी संतांच्या मुखातून आली. वचनाक्षरे शब्दाचा अर्थ आहे उच्चते असौ इति वचना. अक्षर म्हणजे वर्ण आणि जी अक्षर संतांच्या मुखातून बोलल्या गेली त्यांना म्हणायचं वचनाक्षर. कारण अक्षर लिहिली पण जातात. लिहिलेली अक्षर वेगळी बोललेली अक्षर वेगळी. निळोबराय म्हणतात ऐश्वर्याची ती वचनाक्षर. लिहिलेली अक्षर म्हणत नाहीत निळोबराय, मुखातून आलेली अक्षर. ज्ञानोबरायाच्या तुकोबरायांच्या मुखातून आलेली अक्षर म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा. त्यांच्या मुखातून आली म्हणून ती वचन अक्षर झाली. आणि अशी संतांच्या मुखातून आलेली वचनाक्षर ऐश्वर्याची आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत असं निळोबराय बोलतात. एका दृष्टीनं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं केलेलं हे वर्णन आहे असं म्हणायला अडचण नाही. माऊलींच्या मुखातून आलेली वचनाक्षर निळोबराय सांगतात की ऐश्वर्य संपन्न आहे. ऐश्वर्य संपन्न कशी ते का ऐश्वर्य संपन्न म्हणायचं त्याला? निळोबराय म्हणतात वदती बोलतात, संत महात्मे जे बोलतात, मधुरे ती मधुर आहेत आणि तत्वदाती तत्वाचं दान करणारी आहे. ब्रह्म तत्वाचं एका एका अक्षरातून ते दान करणारी आहे. अक्षरात